उन्हापासून दिलासा मिळणार, मे महिन्यात पाऊस पुन्हा झोडपणार, कोणत्या भागांना हवामान विभागाचा इशारा। उष्णतेच्या लाटांचे तीव्र चटके मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच जाणवत आहेत। मात्र आता तापमानात किंचित घट होणार असून पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। यंदाच्या मे महिन्यात मुंबईतील कमाल तापमान साधारणपणे 34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचबरोबर मार्च आणि एप्रिलच्या तुलनेत दिलासा मिळेल असा अंदाज सुद्धा हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय। कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर 5 ते 8 मे दरम्यान विदर्भ आणि लगतच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। IMDने जारी केलेल्या मॅपनुसार कोणत्या भागांना हवामान विभागानं अलर्ट जारी केलाय ते सुद्धा जाणून घेऊ। 3 तारखेला विदर्भामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। ज्या विदर्भामध्ये 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं होतं, ज्या विदर्भात उष्णतेची लाट पाहायला मिळत होती, त्याच विदर्भात 3 तारखेला पावसाचा इशारा देण्यात आलाय। अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचबरोबर इतर जिल्ह्यांमध्ये कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये। 4 तारखेला सुद्धा विदर्भामध्ये वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। म्हणजेच काय, तर या भागांमध्ये तुफान असा वादळी पाऊस पडेल। त्याचबरोबर विजांसह गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे। बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, गोंदिया, भंडारा इथे येलो अलर्ट आहे। या भागांमध्ये सुद्धा वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 4 तारखेला विदर्भामध्येच येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। इतर जिल्ह्यांमध्ये कुठलाही अलर्ट देण्यात आला नाहीये। 5 तारखेला सुद्धा विदर्भामध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता 5 तारखेला वर्तवण्यात आली आहे। 6 तारखेला कोकणामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। त्याचबरोबर धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। विदर्भामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागांना मुसळधार पाऊस झोडपेल असा इशारा हवामान विभागाने वर्तवलाय। म्हणजेच काय, तर पुढचे काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठेच देण्यात आलेला नाहीये, तर वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। 3, 4, 5 आणि 6 तारखेला या वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचबरोबर कोकणामध्ये 7 तारखेला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। वादळी पावसाची हजेरी पुढचे काही दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे। विदर्भामध्ये हा पाऊस जास्तीत जास्त बरसणार असून विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आलाय। त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा तापमानात घट पाहायला मिळेल। कुठेच उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला नाहीये। फक्त कोकणामध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळू शकते। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये कुठलाच अलर्ट देण्यात आलेला नाहीये। फक्त विदर्भामध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे तीव्र अशा उन्हापासून आता विदर्भातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे। तुमच्या भागात सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे, तिथे काय परिस्थिती आहे, कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।